सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहात 15 मेला आयोजित केलेली सर्वसाधारण सभा नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे अखेर तहकूब केली गेली. महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होणार होती. मात्र पुरेशा संख्येनं नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे सभेचं कामकाज होऊ शकलं नाही. या सभेसाठी सर्व नगरसेवकांना रीतसर निमंत्रणपत्र पाठवली होती. तरीही वेळेवर नगरसेवकांचं संख्याबळ पूर्ण न झाल्यामुळे महापौरांनी ही सभा तहकूब करत असल्याची घोषणा केली. पुढील सभेची वेळ लवकरच कळवली जाईल, असं आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं. सभा रद्द झाल्यामुळे उपस्थित नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही लांबून मोठ्या गाड्या करून सभेसाठी थोडे उशिरानं पोहोचलो, मात्र इथं आल्यावर सभा रद्द झाल्याचं समजतंय. हा सर्व जनतेचा पैसा आहे आणि अशा प्रकारे सभा तहकूब होणं म्हणजे जनतेचा पैसा पाण्यात घालण्यासारखं आहे. मागील 1-2 सभा झाल्या, त्या लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत. अजेंड्यावर बोलू दिलं जात नाही, वेळ दिला जात नाही, असाही आरोप नगरसेवक योगीराज गाडे यांनी केलाय. सभा खरं तर आज तहकूब झाली. महापालिकेच्या आम्हाला नगरसेवकांना महासभेसाठी नोटीस आल्या होत्या व त्याचा अजेंडाही देखील आला होता. पण इथं आल्यावर कळालं की सभा तहकूब झालेली आहे. महापालिकेचे आज तहकूब करण्याचं कारण कळालं नाही. पण आज जे आपण पाहतो की ज्यावेळेस महासभा बोलवण्यात येते त्याचा जो खर्च असतो तो जनतेच्या पैशातूनच होतो. मग एक प्रकारे हा जनतेचा पैसा वाया जाण्याच प्रकारे आहे. कुठेही चर्चा काही कोणत्या विषयावर झाली नाही. आणि आज ठेवायची नव्हती तर आयुक्तांनी वगैरे महापालिकेने सभाचे दिवस दुसरे दिवस ठेवायची होती. पण ते आजचा जो खर्च जरी आज कमी जरी खर्च झाला असेल पण तो जनतेच्याच खिशातनं, जनतेच्याच कराच्या पैशातून झालेला आहे. आणि ते एक प्रकारे जनतेचाच अपमान आणि जनतेच्या पैसा आणि वेळ वाया घालण्यासारखं झालेलं. सभेमध्ये तर खरं तर विषय आज जे अजेंड्यावर आहेत पण जे सभेचे विषय असतात त्याच्यावर कधीच चर्चा होत नाही. आणि आपण मागील 1-2 सभा पाहिल्या तर ते काही लोकशाही पद्धतीने पण तिथं काही कारभार चालत नाही. आणि त्याच्यामुळे मग आमचं तरी ठरलं की काय जर चर्चा झाली तर त्याच्या चर्चेत भाग घ्यायचा किंवा आपलं पत्र घेऊन जायचं, आपली हजेरी लावून जायचं. कारण की तिथं आपण जर मागचे 2-3 सभा पाहिल्या तर शिस्तपणा सभागृहात राहिलेला नाहीये. लोकशाही पद्धतीने जे प्रत्येक नगरसेवकाला वेळ दिला पाहिजे म्हणणं मांडायला किंवा जे अजेंड्यावर जे विषय असतात त्याच्यावर चर्चा होणे, तर त्याप्रमाणे सभागृह खरं तर चालतच नाही. आणि हे आपण 2-3 सभा पाहिलेले आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे की ज्यावेळेस महासभा होईल तर ती अजेंड्यानुसार व लोकशाही पद्धतीने चालावी. एवढीच. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.